हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मकरंद आंबटकर। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लवकरात लवकर जॉब घ्यायचा असेल तर बँक एक्झामची तयारी 6 महिन्यात प्रिपरेशन करून कसा जॉब घेऊ शकतो लवकरात लवकर हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे। सो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये। तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे गाईस। बघा, 6 महिन्यात जर तुम्हाला जॉब घ्यायचा असेल बँक एक्झाम मध्ये तर बँकची तयारी जी आहे, बँक एक्झामची जी तयारी आहे ही काय केलं पाहिजे। जसं बघा की पहिला मंथ आहे, ठीक आहे। फर्स्ट मंथ मध्ये आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही सुरुवात केली आहे तर तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल की एक्झाम काय आणि त्याची बेसिक्स काय आहे। मग मग जर तुम्ही ह्या एक्झाम जर टार्गेट करत असाल किंवा विचार केला असेल आयबीपीएस पीओ आयबीएस क्लर्क, एसबीआय पीओ एसबीआय क्लर्क किंवा आरआरबीच्या एक्झाम, तर तुम्हाला सगळ्यात पूर्वी काय करावं लागेल, त्याचा सिलेबस काय आहे हे प्रॉपर पद्धतीने अंडरस्टँड करावं लागेल। मग सिलेबस म्हणजे काय काय, मग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 19 ते 20 घटक येईल, ते पण आपण बघूच। रिझनिंग ॲबिलिटी, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर अवेअरनेस, बरोबर आहे। आणि त्याच्यासोबत जेव्हा मी जनरल अवेअरनेस म्हणतो तर त्यात बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेस हा पार्ट येतो विद्यार्थी मित्रांनो। मग तुम्हाला हे करत असताना की तुमचं एज काय आणि एज्युकेशन काय आहे, एज्युकेशन क्रायटेरिया की तुम्ही खरंच त्या याच्यामध्ये बसतं की नाही, आपल्याला हे सुद्धा बघावं लागेल। तर सगळ्यात पहिलं काम तुमचं हे राहील पहिल्या महिन्यातलं। त्यानंतर बघा 2 ते 4 महिन्याचा प्लॅन कोर प्रिपरेशन कसं करायचं, म्हणजे दुसऱ्या महिन्यापासून चौथ्या महिन्यापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, बरोबर आहे। तर तुम्हाला डेली स्टडी करावा लागेल, जवळजवळ 5 ते 6 तास मिनिमम पकडून चालू, जर तुम्ही बँक एक्झाम देऊन लवकरात लवकर जर जॉबला लागायचं असेल तर। मग त्यासाठी आता बुक्स कोणती यूज केले पाहिजे, बघा आता ऑनलाईन मटेरियल सुद्धा खूप सारा अवेलेबल आहे। म्हणजे आम्ही पण युट्यूबवर क्लास घेतोच, आपलं इग्नाइट बँकिंग म्हणून जे चॅनल आहे त्यावर आपण रेग्युलर क्लास घेतच आहोत। पण विद्यार्थी मित्रांनो, एक स्टँडर्ड बुक असलं पाहिजे आपल्या जवळ। मग त्यामध्ये क्वांटसाठी म्हणजे अंकगणितासाठी आर एस अग्रवाल किंवा फास्ट ट्रॅकचं अरिथमेटिक तुम्ही घेतलं तरी चालेल। रिझनिंगसाठी अरुण शर्मा किंवा पझलचं बुक येतं तेही तुम्ही घेतलं तरी चालेल। इंग्लिशसाठी रेनान मार्टिन आणि एडिटोरियल रीडिंग, म्हणजे एडिटोरियल रीडिंग म्हणजे काय की जो आपला पेपर असतो इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू, त्याच्यातलं जे एडिटोरियल पेज आहे म्हणजे तुमचं जे रीडिंग कम्प्रेन्शनचा जो पार्ट आहे तो त्यातनं इझी होतो। नंतर आहे रीड डेली करंट अफेअर्स, जीके टुडे, अफेअर्स क्राऊड आणि जीके टुडे आणि अफेअर्स क्लाउड। त्यानंतर बघा मॉक टेस्ट आहे, मॉक टेस्ट मध्ये तुम्ही याचाही विचार करू शकता, ठीक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5व्या महिन्यात काय करायचं, 5व्या महिन्यात बघा फुल लेंथ मॉक टेस्ट लावायची, ठीक आहे। कारण आता तुमचा इथे अभ्यास सगळा परिपूर्ण झालेला असेल आहे, तर काय करायचं त्यामध्ये अटेम्प्ट डेली फुल मॉक टेस्ट। कारण जर तुम्ही पहिले टॉपिक वाईज मॉक टेस्ट जर लावले असाल पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज, तर मग आता फुल मॉक टेस्ट जसं आता प्री म्हणतोय तर प्री मध्ये अंकगणिताचे 35 क्वेश्चन, रिझनिंगचे 35 क्वेश्चन आणि इंग्लिशचे 30 क्वेश्चन जर असेल तर हा फुल लेंथ मॉक टेस्ट या पद्धतीने प्री एक्झामचा लावायचा, त्याच पद्धतीने मेन्स एक्झामचा सुद्धा। त्यानंतर तुमच्या मिस्टेक्स कुठे होत आहे, मॉक लावत असताना नुसतं मॉक लावून सोडून नाही द्यायचं, की त्याला अॅनालाइज करायचं। हा क्वेश्चन मी घेतला, अटेम्प्ट का नाही झाला, ठीक आहे, हा कमीत कमी वेळात अटेम्प्ट कसा होईल याचं प्रॉपर एक अॅनालाइज करायचं। त्यामुळे तुमचं काय होईल, हळूहळू स्पीड आणि अॅक्युरसी येईल। इनिशियली तुम्हाला असं वाटेल की माझी स्पीड खूप कमी आहे, इनिशियली तुमचे अंकगणिताचे 10 ते 12 क्वेश्चन सॉल्व्ह होईल, पण हळूहळू तुम्ही 20 ते 22 25 पर्यंत पोहोचाल, 30 पर्यंत पोहोचाल, एकदम स्पीड वाढत नाही। आणि जे काही जसं आता बघा जिथे आयबीपीएस पीओ आहे, जिथे सब्जेक्ट कट ऑफ आहे, तर त्यावरही आपल्याला थोडंसं म्हणजे बघावं लागेल की तो तुमचा ओव्हरऑल कट ऑफ जरी तुम्ही काढला पण सब्जेक्ट कट ऑफ जर नाही काढत आहे तर म्हणजे तुम्ही ती एक्झाम फेल होत आहे, तर त्याच्यावरही आपल्याला लक्ष द्यावं लागेल गाईस, ठीक आहे। त्यानंतर मंथ 6 एक्झाम रेडी, म्हणजे तुम्ही एक्झामसाठी आता रेडी आहे। अपियर फॉर रिअल एक्झाम विच एव्हर इज ओपन, आयबीपीएस आरआरबी, आणि तुम्हाला माहिती आहे की आता ज्या पुढच्या एक्झाम होणार आहे त्याचं कॅलेंडर ऑलरेडी आलेलं आहे आणि खूप साऱ्या एक्झाम्स आहे, करेक्ट। स्टे कॉन्फिडंट अँड काम, टिप्स टू क्रॅक इन 6 मंथ, मेक अ स्टडी शेड्यूल अँड स्टिक टू इट। एक स्वतःचा स्टडी प्लॅन बनवायचा आणि त्याला स्टिक राहायचं, बरोबर आहे। त्यानंतर तुम्हाला डेली क्विज आणि वीकली टेस्ट हे लावावंच लागणार, ठीक आहे। फ्री युट्यूब लेक्चर्स तुम्ही इग्नाइट बँकिंगचे करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारी माहिती भेटेल गाईस, ठीक आहे। आणि जॉईन अ कोचिंग क्लास ऑनलाईन ऑफलाईन इफ निडेड, ठीक आहे। मग आता बघा, आता अपकमिंग बँक एक्झाम म्हणजे तुम्ही तुमचे जे आता इकडून जे टार्गेट आहे पुढे त्या कोणत्या कोणत्या आहे, जसं आता बघा इथे थोडंसं शफल झालेलं आहे, म्हणजे ही एक्झाम आता पहिला आहे आणि त्यानंतर ही आरआरबी पीओ क्लर्कची एक्झाम होणार आहे, त्यानंतर आयबीपीएस क्लर्क आणि एसबीआय क्लर्क आणि पीओ क्लर्क। तर पुढच्या फेब पर्यंत जर तुम्ही शेड्यूल बघाल तर पूर्ण शेड्यूल ऑलरेडी आलेला आहे, कॅलेंडर आलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की दिस इज द बेस्ट टाइम टू स्टार्ट द प्रिपरेशन फॉर बँक एक्झाम गाईज। मग तुम्ही बँक एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट करा
आणि लवकरात लवकर भरपूर यश मिळवा गाईस. करेक्ट. चला, सो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा अशाच व्हिडिओ सह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस.